हॅलो अँड वेलकम. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट लेक्चरपर्यंत आपण 2 चॅप्टर कंप्लीट केले होते. एकामध्ये प्लांटचं क्लासिफिकेशन बघितलं आणि एकामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ इकोलॉजिकल सायकल आणि एनर्जी पिरामिडविषयी बघितलं. आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची गोष्ट काढली होती आपण, जे डिकम्पोज करतात किंवा जे नायट्रोजन फिक्स करतात, आहे की नाही. मग ते करायचं काम कोणाचं असते? मायक्रो ऑर्गॅनिझमचं. तर ते मायक्रोज विषयी आज आपण शिकणार आहे, जे आपल्या लाईफमध्ये खूप कामाची गोष्ट करतात. तर युजफुल आणि हार्मफुल मायक्रोजमध्ये सांगायची गरज नाही. युजफुल म्हणजे काय? जे आपल्या कामाचे आहे ना. हार्मफुल म्हणजे काय? जे घातक आहे. हार्मफुलचा अर्थ काय होते? जे घातक आहे, जे आपण काय म्हणते आपल्या शरीरात नसले पाहिजे, जे आपल्याला काय करू शकते? त्रास देऊ शकते शरीरात गेले. म्हणजे युजफुल म्हणजे कामाचे, सरळ जे कामाचे आहे. तर कुठल्या कामाचे आहे ते आपण बघू. तर सगळ्यात पहिला जो आपण बघणार आहे तो आहे लॅक्टोबॅसिली. तर तुम्हाला नाव माहीत नसाल तर नेहमीसारखं शब्द थोडासा काय करायचा? सेपरेट करायचा. ते लॅक्टोमध्ये एक शब्द आहे, लॅक्टोबॅसिलीमध्ये लॅक्टोचा अर्थ होते लॅक्टोज. आणि लॅक्टोज कुठे असते? लॅक्टोज असते मिल्कमध्ये. आणि बॅसिली बेसिकली बॅक्टेरियाचा टाईप आहे. ठीक आहे. म्हणजे जर आपण लॅक्टोबॅसिलीची गोष्ट केली, ते काय आहे? मिल्कमध्ये असणारे बॅक्टेरिया किंवा मिल्कच्या मध्ये काहीतरी बॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी करून जे मिल्कला बदलवतात त्याला आपण म्हणतो लॅक्टोबॅसिली. ठीक आहे. एकदम नावावरच समजून जाते. मग लॅक्टोबॅसिली आहे काय? पहिली गोष्ट तर बॅक्टेरिया. ठीक आहे. एक गोष्ट बिलकुल समजून घ्यायचं. ठीक आहे. लॅक्टोबॅसिली काय आहे? बॅक्टेरिया. सो इट इज अ बॅक्टेरिया. द बॅक्टेरिया ते दिसते कसा? त्याला म्हणतो आपण इट इज रॉड शेपमध्ये असते. रॉड शेपमध्ये हा बॅक्टेरिया. अरे यार काय होतं स्पेलिंगचं. ओके. रॉड शेप बॅक्टेरिया असते. रॉड शेप म्हणजे असं चौकोनी रॉडसारखा काहीतरी असा दिसतो तो बॅक्टेरिया. याच्या आतमध्ये डिटेल जायची गरज नाही आपल्याला. असं काहीतरी दिसतो तो बॅक्टेरिया. ठीक आहे. तिसरा इम्पॉर्टंट गोष्ट काय? मिल्कमध्ये करते काय ॲक्च्युली? तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला नॉर्मली जगासाठी काय पाहिजे असते? एनर्जी पाहिजे असते. एनर्जी कुठून घेते? ते आपण कुठून घेतो एनर्जी? आपण प्लांटमधून किंवा जे जेवण करतो त्यातून भेटते. तर बॅक्टेरिया पण काय करणार आहे? जेवण करणार आहे. तर जेवण काय करणार आहे ते महत्त्वाचं आहे. ते काय करतात? शुगर इंजेस्ट करतात. ते काय करतात? शुगरला कन्वर्ट करतात. शुगरला बदलवतात. कशामध्ये? एनर्जीमध्ये. मग शुगरला जर एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं तर आपण लास्ट टाइम बघितलं होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये की आपल्या बॉडीमध्ये जे आपण शुगरला कन्वर्ट करतो एनर्जीमध्ये. ठीक आहे. तर हे जेव्हा शुगरला कन्वर्ट करतात एनर्जीमध्ये, सोबत आणखी एक प्रोडक्ट तयार करतात, त्याला म्हणतो आपण लॅक्टिक ॲसिड. लॅक्टोज असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? लॅक्टिक ॲसिड. नाव समजून घ्यायचं काय? ॲसिड आहे. ॲसिड म्हणजे काय असते? थोडंसं आंबटसं लागते. बरोबर. तर हे आहे लॅक्टिक ॲसिड. मग आता इथे लॅक्टोबॅक्टेरियाचे काम काय ते समजून घेऊ आपण. एकदम सिम्पल आहे की दे आर लॅक्टोबॅसिलिया. सो दे आर अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक काय असते? आठवत असेल तुम्हाला तर अनएरोबिक बॅक्टेरिया आठवते का? आपण शिकलो होतो जे ऑक्सिजन सायकल शिकलो त्यावेळेस. एनएरोबिक बॅक्टेरिया. आणि अनएरोबिक बॅक्टेरिया काय करते? अनएरोबिक बॅक्टेरिया दॅट इज म्हणजे काय करणार आहे? दॅट इज म्हणजे IE. दॅट इज दे प्रोड्यूस एनर्जी. विदाउट द यूज ऑफ ऑक्सिजन. अनएरोबिक म्हणजे ज्याला एअर नाही पाहिजे. एअरमध्ये स्पेसिफिकली काय नाही पाहिजे? ऑक्सिजन नाही पाहिजे. सो एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. तर हे झालं आपलं बेसिकली लॅक्टोबॅसिलीचं काम. ते काय करते? कुठल्याही पदार्थामधला शुगर खाते. शुगर खाल्लं म्हणजे काय होते? त्याचं ते एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. एनर्जीमध्ये कन्वर्ट केल्यावर त्याचं काय करणार आहे? एनर्जीमध्ये कन्वर्ट करून ते तयार करतात लॅक्टिक ॲसिड तयार करतात. मग हेच गोष्ट आपल्याला शिकायची की लॅक्टिक ॲसिडचं करायचं काय. जमलं? सिम्पल. तर आता आपण लिहू इथं ॲक्च्युअलमध्ये त्याचं वर्क काय येतं. सो वर्कमध्ये नंबर 1 दॅट इज दे कन्वर्ट. तेच आता कन्वर्ट लॅक्टोज फ्रॉम मिल्क किंवा लॅक्टोज इन मिल्क दुधामधलं लॅक्टोज कशामध्ये कन्वर्ट करणार? ॲसिडमध्ये.
इंटू लॅक्टिक ॲसिड. आता हे लॅक्टिक ॲसिड जेव्हा बनते का नाही, लॅक्टिक ॲसिड जेव्हा बनते, लॅक्टिक ॲसिड जे बनते हे जे प्रोसेस आहे याला आपण म्हणतो फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन शब्द तुम्ही ऐकला असाल. फर्मेंटेशन म्हणजे काय होते ॲक्च्युली बॅक्टेरियामध्ये त्याला काय करतो आपण अनएरोबिक प्रोसेस करतो आणि त्या प्रोसेसमध्ये काय होते शुगरला कन्वर्ट करतो आपण ॲसिडमध्ये. ठीक आहे, याला म्हणतो फर्मेंटेशन. फर्मेंटेशन बरेच एक्झाम्पल आहे आपल्यासाठी. जर तुम्हाला आठवलं असेल आपण पिकल्स खातो. पिकल माहीत आहे का? पिकल्स माहीत आहे का? त्याला आपण काय म्हणतो आचार, किंवा त्याला आपण काय म्हणतो लोणचं. लोणचं कोण बनवते ॲक्च्युली? मग लोणचं कोण बनवणार आहे? लॅक्टोबॅसिली. लोणचं कोण बनवणार आहे? बॅक्टेरिया, जे काय कन्वर्ट करतात शुगरला कन्वर्ट करतात ॲसिडमध्ये. ठीक आहे, तर त्या ॲसिडमुळे काय होते मग? आता ॲसिडमुळे आणखी काम होते ड्यू टू फर्मेंटेशन किंवा ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. ड्यू टू लॅक्टिक ॲसिड काय होणार आहे? मिल्क, pH ऑफ मिल्क. मिल्कची जे pH आहे, pH म्हणजे काय होते? pH म्हणजे ज्याच्यामुळे आपण मेजर करतो. काय मेजर करतो? किती ॲसिडिक आहे किती नाही. ड्यू टू लॅक्टिक ॲसिड pH ऑफ मिल्क काय होते? कमी होते. कमी होते म्हणजे आणखी ॲसिडिक होते. डिक्रीज होणं म्हणजे काय? इथे आणखी ॲसिडिक होणं. कुठल्याही गोष्टीची pH डिक्रीज होणं म्हणजे ते काय होते? ॲसिडिक होणं. आणखी ॲसिड वाढणं, ॲसिडिक होणं. ॲसिडिक होते म्हणजे काय होते? ॲसिड वाढते, आणखी ॲसिड होते, वाढते, ॲसिडिक होते. म्हणजे जास्त ॲसिड झालं. जास्त ॲसिड झालं तर काय होते? ॲसिड जिथं जमा जास्त होते तिथं काय होते? देअरफॉर डिक्रीज झाल्यामुळे काय होते? कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन होते. कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन होते. प्रोटीन सगळ्याला माहीत आहे, प्रोटीन पाहिजे शरीराला. तर कोॲग्युलेशन होते. तर कोॲग्युलेशन म्हणजे काय? परत शब्द आठवत नसेल, कोॲग्युलेशन म्हणजे जमाव. एका ठिकाणी जमा करते सगळ्या प्रोटीनला. मग तुम्ही जर पाहिलं असेल दूध जर एका ठिकाणी जमा केलं, आपण सगळ्या प्रोटीनला जमा केलं, तर मग ते काय बनते? दूध घट्ट झालं काय म्हणतो आपण त्याला? सो दिस इज कॉल्ड ॲज योगर्ट. यालाच आपण काय म्हणतो? योगर्ट. योगर्ट म्हणजे काय होते? दही. सब मग दुधाचं दही करायचं काम काय असते? दुधाचं दही करायचं काम कोणाचं असते? लॅक्टोबॅसिलीचं. लॅक्टो म्हणजे दूध. सो लॅक्टोबॅसिली काय करते? pH लॅक्टिक ॲसिड तयार करते. आणि लॅक्टिक ॲसिड वाढल्यानंतर pH काय होते? कमी होते. pH कमी झाले म्हणजे काय होते? प्रोटीनचं कोॲग्युलेशन होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? दही किंवा योगर्ट. याच्यामध्ये मग महत्त्वाची गोष्ट काय? बाकीच्या गोष्टी काय होणार? सेपरेट होणार. सो देअरफॉर प्रोटीन्स काय होतात? सेपरेट होतात. प्रोटीन्स आर सेपरेटेड. कशापासून? बाकीच्या गोष्टीपासून. सेपरेटेड कशापासून? बाकीच्या गोष्टीपासून. सो फ्रॉम अदर, जे आजच्या गोष्टी त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टिट्युएंट किंवा कंटेंट्स म्हणू शकतो. तर बाकी जे काही कॉन्स्टिट्युएंट असते असून काय ते प्रोटीन सेपरेट होते. आणि मी आधीच सांगितलं की जे काही आपले काय असतात प्रोटीन्स आहे किंवा दही आहे ते कशामुळे बनते? ॲसिडमुळे. ॲसिड काय असते? खारट असते. खारट म्हणण्यापेक्षा आंबट असते जास्त करून. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की योगर्टला काय असते? आंबट टेस्ट. योगर्टला काय असते? योगर्टला काय असते? हॅज सावर टेस्ट. सावर म्हणजे काय होते? आंबट. कशामुळे? कशामुळे? लॅक्टिक ॲसिडमुळे. कारण की ॲसिड काय असते? हमेशा आंबट असते. सावर म्हणजे काय झालं? आंबट. किती सोपं आहे ना. आता बघा, तुम्हाला लोकांना सांगितलं असं घरी, आईनं, बाबांना, आजी आजोबांना की दही खाणं शरीरासाठी चांगलं असते. बरोबर आहे? दही जर खाल्ली आपण शरीरामध्ये तर आपण म्हणतो पोट चांगलं राहते. पण पोट चांगलं राहते याचा अर्थ काय होते? जे काही बॅड बॅक्टेरिया जे खराब असते, हार्मफुल मायक्रोब्स, ते काय करते? दही खतम करते. तर खतम कसं करते? त्याच्यामागं पण कारण सोपं आहे की ते लो pH. लो pH म्हणजे जेवढं जास्त ॲसिड, लो pH जेवढं जास्त ॲसिड सांगितलं ना, ॲसिडिक आणखी होते ते जर pH कमी झाली म्हणजे. ही लो pH वाली गोष्ट काय करते? डिस्ट्रॉय करते. कशाला? हार्मफुल बॅक्टेरिया. डिस्ट्रॉयज हार्मफुल बॅक्टेरिया. हार्मफुल बॅक्टेरिया. म्हणून तुम्हाला जर आठवत असेल की आपण आठवतं का तुम्हाला सांगितलं असं की काही जरी तुम्ही समजा खाल्लं तर आपल्या पोटात सगळं काय होते? खतम होते. का बरं खतम होते? कारण की आपल्या पोटात काय असते? खूप मोठं
खूप मोठं काय असते ॲसिड असते. ते ॲसिड काय करते आपल्याला पचनाला हेल्प करते. पचनाला हेल्प करते याचा अर्थ काय की ते जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ते काय करतात मारून टाकतात, आपल्याला बिमार पडू देत नाही. सो लो pH काय करते डिस्ट्रॉय करते. कशाला मायक्रोब्स, कशाला डिस्ट्रॉय करते ते मायक्रोब्सला डिस्ट्रॉय करते. आणि मायक्रोब्स कुठे असतात सध्याच्या केसमध्ये आपण दुधाची गोष्ट करू आलो, जे मिल्कमध्ये मायक्रोब्स असते त्याला आपण काय करतो डिस्ट्रॉय करतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की दही खाल्ल्यानं आपल्या पोटातले काय होते जे हार्मफुल मायक्रोब्स ते डिस्ट्रॉय होणार. डिस्ट्रॉय होईल म्हणजे काय होणार आपलं पोट चांगलं राहील. पोट चांगलं आहे म्हणजे आपली पचनशक्ती चांगली आहे, आपली हेल्थ पण चांगली आहे. म्हणून आपण जेव्हा कधी पोट दुखते म्हणा किंवा आपल्याला जर पोटात गडबड वाटते तर आपल्याला घरचे काय म्हणते दही खाय नाही तर ताक पे म्हणते. ताक आणि दही कायसाठी असते त्याच्यामध्ये काय असते हे चांगले बॅक्टेरिया असते. चांगले बॅक्टेरिया कोणते लॅक्टोबॅसिलिन. ते काय करते pH pH कमी करते म्हणजे जास्त ॲसिड करते. ॲसिड झाल्यामुळे काय होते बाकीचे बेकार गोष्टी किंवा बेकार मायक्रोज मरते. म्हणून तुम्ही एक शब्द ऐकला असेल की एक जी गोष्ट आहे तुम्ही आजकाल ऐकलं मार्केटमध्ये की प्रोबायोटिक असते ना दही, प्रोबायोटिक दही म्हणतो आपण त्याला, की प्रोबायोटिक योगर्ट म्हणतो, स्पेशल भेटते ते. तर हे जे आहे प्रोबायोटिक योगर्ट याच्यात काय असते, याच्यामध्ये काय असते कंटेन्स म्हणजे आहे काय कंटेन्स ते लॅक्टोबॅसिली असते. त्यामध्ये काय असते लॅक्टोबॅसिली असते. आणि लॅक्टोबॅसिली काय करते जास्त लॅक्टोबॅसिली टाकली म्हणजे योगर्ट काय झालं प्रोबायोटिक. आणि हे काय करते हे खतम करते कोणाला कंटेन्स लॅक्टोबॅसिली अँड दे किल. हे खतम करते कशाला हार्मफुल मायक्रोब्स कंटेन हार्मफुल मायक्रोब्स. मायक्रोब्समध्ये बॅक्टेरिया पण येते. बॅक्टेरिया कसे कोणते कोणते लाईक एखादी नाव सांगून देतो आपण क्लॉस्ट्रिडियम म्हणून नावाचे बॅक्टेरिया असते. हे काय करते आपल्याला बिमार पडते. बिमार पडायचे पहिले आपण त्याला काय करू खतम करू. खतम कोण करणार आहे लॅक्टोबॅसिली. तर क्लॉस्ट्रिडियम हे बॅक्टेरियाला तो खतम करते कोण लॅक्टोबॅसिली. आणि जिथं जिथं आपण या योगर्टमध्ये लॅक्टोबॅसिली ॲड करतो त्याला आपण काय म्हणतो प्रोबायोटिक योगर्ट, जे आजकाल खूप विकलं जाते. तर मग साधी गोष्ट आहे जर हे बॅक्टेरिया एवढ्या कामाचं असेल त्याचा काही यूज असेल. मग काय काय यूज आहे आता आपण यूज बघू एकदम सिंपल. सो युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली एकदम सोपे सोपे सॉरी आपण काय बघणार आता याचे युजेस एकदम सोपे सोपे यूज आहे. पहिला यूज एकदम सोपा आताच आपण बघितलं. याच्यामुळे काय भेटते आपल्याला मिल्कपासून काय भेटते खूप सारे प्रोडक्ट भेटतात. त्याला आपण म्हणतो मिल्क प्रोडक्ट्स. कोणते मिल्क प्रोडक्ट आहे याच्यामध्ये योगर्ट आहे बरोबर. योगर्टमध्ये नंतर ताक आहे. ताक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बटर मिल्क म्हणतो माहीत आहे का. ताकाला काय म्हणतो आपण बटर मिल्क म्हणतो. अजून आपल्याला काय घी भेटते बटर मिल्कपासून योगर्टपासून. अजून काय श्रीखंड भेटते, चीज भेटते. चीज आहे श्रीखंड आहे बरं किती किती फायदा आहे याचा. म्हणून आपल्याला काय म्हणतो युजफुल बॅक्टेरियामध्ये आपण घुसवतो कारण की याच्यामुळे जे प्रोडक्ट बनते ते आपल्या काय खूप कामाचे आहे. ठीक आहे. अजून हे कायच्या कामात पडते ॲक्च्युली फर्मेंटेशनचे आपण बघितलं. कुठल्या टाईपचं फर्मेंटेशन आहे अनएरोबिक फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हटल्याबरोबर समजून घ्यायचं की हे कुठलं आहे अनएरोबिक. अरे यार अनएरोबिक आहे ते अनएरोबिक फर्मेंटेशन. हे कुठे कुठे यूज होते कुठे कुठे यूज होते कोकोआ. कोकोआ म्हणजे काय होते माहीत आहे तुम्हाला. कोकोआ खाल्ला असेल ना नाही माहीत काय. चॉकलेट माहीत आहे, कॉफी माहीत आहे, ते कशापासून बनते कोकोआपासून. नंतर सायडर विनेगर वगैरे तुम्ही ऐकलं असेल. चायनीज खाताना टाकते वस्तू विनेगर आंबट आंबट लागते ते पण काय फर्मेंटेशनमध्ये भेटलं. पिकल्स तर ऑलरेडी माहीत आहे. पिकल्स म्हणजे काय होते हे पिकलचं स्पेलिंग इकडे असं आहे. मी काय लिहिलं चुकीचं लिहिलं वाटते पिकलचं स्पेलिंग. बरं काय आता पिकलचं स्पेलिंग पिकलचं स्पेलिंग चुकीचंच लिहिलं आहे. अशी सवय खराब आहे ना काही ना काही चुकीचं लिहायचं. बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. हे काय पिकल्स आहे. पिकल्स म्हणजे काय होते आचार. आचार म्हणजे लोणचं जे आपण शिकलं पहिलेच. ओके ठीक आहे. नंतर तिसरा यूज काय होते आता सांगितलं आपण पोट खराब असलं म्हणजे काय होतं आपण दही खायला सांगतो. मग त्यात काय असते लॅक्टोबॅसिली. मग आपण काय म्हणू लॅक्टोबॅसिली यूज करले जाते त्यासाठी लॅक्टोबॅसिली विथ सम अदर ऑर्गॅनिझम. तेच ना भांडणं करायचे असं ते एकट्या माणसाकडून थोडी होणार आहे. 3-4 लोकांचा ग्रुप जाते. सम अदर मायक्रोब्स आर युज्ड
त्यासाठी टू ट्रीट पोटदुखासाठी, तर पोटदुखासाठी मराठीतून लिहिणार आहे आपण टू ट्रीट ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. ॲबडॉमिनल म्हणजे काय होते आपलं पोट, डिस्कम्फर्ट म्हणजे थोडंसं दुखणं, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. ठीक आहे. अजून आणखी गोष्ट आहे या ठिकाणी, आता हे फक्त आपणच खाऊ शकतो का असं काही नाही. ते काय होते ऑल्सो मिक्स्ड विथ, कशासोबत मिक्स केलं जाते, काऊ किंवा बफेलो किंवा ॲनिमल, हे जे यांना पण पोट दुखते ना, किंवा डोमेस्टिक ॲनिमल्स जे आहे त्यांच्या खाण्यात पण दिलं जाते. हां ठीक आहे. यांच्या मिक्समध्ये विथ काऊ अँड बफेलो फूड म्हणजे त्याला आपण फॉडर म्हणतो. ॲक्च्युली फॉडर म्हणजे काय होते, चारा. शब्द ऐकला असेल ना फॉडर म्हणजे काय होते, चारा. तर जनावरांचा चारासोबत जेव्हा मिक्स करतो ते पण काय करते, त्यांना पोटाला मस्त ठीक करते, काही प्रॉब्लेम होत नाही. हो ना, ऑलरेडी सांगितलं पोटाच्या कामात पडते, ॲसिडिटी वाढवते आणि बेकार बॅक्टेरिया खतम करते. मग ते माणसं असो किंवा जनावरं असो, तर जनावरांच्या फॉडरमध्ये चाऱ्यामध्ये मिक्स करून त्याला चालल्या जाते. आणखी जर तुम्ही ऐकलं असेल, इट इज हे फर्मेंटेशन, दिस फर्मेंटेशन ऑल्सो यूज्ड फॉर प्रोडक्शन म्हणजे तयार करायसाठी. काय तयार करायचं आहे, प्रोडक्शन ऑफ वाईन है ना. नंतर ब्रेड, काही टाईपचे ब्रेड असतात सगळ्या ठिकाणी, पण काही टाईपचे, सगळेच नाही. जास्त करून त्याला ईस्ट यूज केलं जाते, अल्कोहोल, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठं ना कुठं यूज करायसाठी लॅक्टोबॅसिलीचा यूज केला जातो. आणि लॅक्टोबॅसिली कोणत्या टाईपचं फर्मेंटेशन करते, अनएरोबिक फर्मेंटेशन. याच्यामध्ये काय असते, ऑक्सिजनचा यूज होत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही कधी लोणचं वगैरे टाकता तेव्हा तुम्ही पाहत असाल की एक तर लोणचं पुरं तेलाच्या खाली डुबलं राहते, म्हणजे हवा भेटत नाही. तर आपण त्याला बिलकुल बंद करून ठेवतो, ज्याला बिलकुल हवा लागलीच नाही पाहिजे, कोपऱ्यात लपून ठेवतो. तर अशा प्रकारे आपण हे लॅक्टोबॅसिली काय आपल्या एक युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे आपल्या शरीराला हेल्प करते आणि चांगलं खायला पण प्रोड्यूस करायला हेल्प करते. ठीक आहे. ओके, तर तुम्हाला लॅक्टोबॅसिली समजलं असेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू की आणखी कुठल्या टाईपचे बॅक्टेरिया म्हणा किंवा आणखी कोणते ऑर्गॅनिझम जे आपल्या कामात पडते. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर गोष्ट आवडली असेल किंवा गोष्ट म्हणण्यापेक्षा लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाकी लोकांपर्यंत पण पोहोचून द्या. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. टेक केअर. बाय बाय.